करवीर निवासिनी आई अंबाबाईचं मंदिर गाभारा संवर्धनाचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे अंबाबाई देवीच्या भक्तांना देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन करता येणार नाहीये। मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिर संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान बाहेरून येणाऱ्या भक्तांना देवीचं दर्शन करता यावं यासाठी अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचं दर्शन घेण्याची व्यवस्था मंदिरामध्ये करण्यात आली आहे। संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 मार्च पासून अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू केलं जाणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या गाभारा संवर्धनासाठी आजपासून आई अंबाबाईचं मूळ मूर्तीचं दर्शन भक्तांना करता येणार नाही आहे। 18 तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। 18 तारखेला सकाळी अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन भक्तांना करता येणार आहे। या काळामध्ये आपण पाहतो की बाहेरून येणाऱ्या भक्तांची अडचण होऊ नये यासाठी आपण पाहतो की उत्सव मूर्ती जी आहे ती या ठिकाणी ठेवली जाणार आहे। एकूणच आपण पाहतो की मूळ मंदिराचा ढाचा जसा होता त्या पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्याच्या अनुषंगानेच आपण पाहतोय की अनेक खांब जे आहेत ते आता त्याला झळाळी मिळताना दिसते। अनेक खांबांमध्ये मोठ्या प्रमाणात कलर अडकलेले होते, धूळ अडकलेली होती आणि ती सर्व स्वच्छता करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। एकूणच आपण पाहतोय की बाहेरून येणारे भक्त या काळात मोठ्या संख्येने असतात, परीक्षा सुरू आहेत, पण भक्तांची संख्या मात्र या ठिकाणी थांबलेली नाही। त्यामुळेच आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल किंवा हक्कदार श्रीपूजक असतील त्यांच्या मार्फत भक्तांना या ठिकाणी आपण पाहतो की उत्सव मूर्ती ठेवून या ठिकाणी भक्तांची सोय करण्यात आलेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की या निमित्तानं अंबाबाई देवीच्या मूळ मूर्ती कशी होती हे भक्तांना पाहता येणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर प्रत्येक या ठिकाणी खांब पाहिलं किंवा मंदिर पाहिलं तर याच्यामध्ये जे एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। त्यामुळं मंदिराचा मूळ ढाचा या निमित्तानं भक्तांना पाहता येणार आहे आणि ही प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि यापुढे देखील ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। त्यामुळे मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।